एका 27 वर्षांच्या तरुणाला त्याने न केलेल्या खुनासाठी तब्बल 3 वर्ष 3 महिने आणि 14 दिवस तुरुंगाची हवा खावी लागली आहे। ताहिर हुसेन मुल्ला असं या तरुणाचं नाव असून दक्षिण गोव्याचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राम एस प्रभुदेसाई यांनी त्याला खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्त केले। यामुळे गंभीर गुन्ह्यांचा छडा लावण्यात देशात अग्रेसर असल्याचा दावा करणाऱ्या पोलिसांना धक्का बसला आहे। पुरावे नसताना केवळ संशयामुळे एखाद्याला गुन्हेगार ठरवता येत नाही असं महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून न्यायालयानं त्याला सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केले आहे। ही कथित खुनाची घटना 8 डिसेंबर 2021 रोजी वेर्ना परिसरात घडली होती। त्या दिवशी टायटन जंक्शन जवळील सबवेमध्ये ताहिरनं संजीव भोजगर याला मारहाण केली होती। या मारहाणीमुळे संजीव पायरीवरून घसरून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा मृत्यू झाला। घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी ताहिरनं मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅनरमध्ये झाकून ठेवला आणि संजीवचा मोबाईल नष्ट केला असा आरोप वेर्ना पोलिसांनी ठेवला होता। 7 तासांनंतर तिथं आझाद नामक पोलीस हवालदार पोहोचला। त्याच हवालदारासमोर ताहिरनं खुनाची कबुली दिली। हाच धागा पकडून पोलिसांनी न्यायालयात त्याच्या विरोधात खटला दाखल केला होता। पण एखादी व्यक्ती गुन्हा केल्यानंतर 7 तास घटनास्थळी थांबते हे न पटणार आहे। तसंच 7 तासांनंतर एका अनोळखी पोलिसासमोर कबुली देणं हे मानवी स्वभावाच्या विरुद्ध आहे असं न्यायालयानं नमूद करत पोलिसांच्या खटल्यातील हवाच काढून टाकली। शिवाय संशयिताच्या कपड्यांवर किंवा शरीरावर रक्ताचे डाग अथवा झटापटीच्या कोणत्याही खुणा आढळलेल्या नाहीत। तसंच त्यानं खून केल्याचा कुठलाही ठोस पुरावा पोलीस सादर करू शकले नाहीत। त्यामुळे तो निर्दोष असल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं। या प्रकरणामध्ये संशयितातर्फे ॲडव्होकेट के व्हिएगस यांनी युक्तिवाद केला, तर सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील जे ठक्कर यांनी बाजू मांडली। आता याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यासह महाराष्ट्रातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या प्रुडंट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।